श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं रोजचं आयुष्य जगत असताना, हे आपलं जीवन जगत असताना, जेव्हा जेव्हा आपण फ्रेश असतोय, मूड मध्ये असतोय, तेव्हा आपण स्वतःच आपला सेल्फी काढत असतोय. आपल्याच मोबाईलनं आपला स्वतःचा फोटो काढत असतोय. तो जर फोटो चांगला निघाला तर आपण तो सेव्ह मध्ये ठेवतो, आणि जर वाईट निघाला तर तो आपण लगेच डिलीट मारतो. पण श्रोते हो, आपण दिवसभर काय काय केलं, कुणाला किती वेळा रागावलो, आपण कुणाचं मन दुखावलं, आपण कुणावर ओरडलो, आपण कुणाला आनंद दिला, आपण कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं, काय नको तसं वागलो, काय हवं तसं वागलो. श्रोते हो, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, त्या टिपणं, त्या चिंतन करणं म्हणजे श्रोते हो, आपल्या अंतरंगाचा सेल्फी असतोय. आणि श्रोते हो, असा सेल्फी सुद्धा आपण काढायचा असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सगळेच धडे शाळेच्या पुस्तकामधून शिकायला हवेत असं काही नसतं. काही धड आयुष्यात नाती, मित्र आणि समाज यांच्याकडूनही शिकायला मिळत असतात. लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात यावर हरकत घेऊ नका. काही लोक दुःखी असतात, ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलत असतात. रोसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात. म्हणूनच राग आला तर आबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे, जेणेकरून काही गैरसमज असेलच तर तोही दूर होऊ शकेल. नातं कोणतंही असो, त्यात खोटेपणा आणि मोठेपणाला अजिबात थारा देऊ नका. स्त्रियांना फक्त प्रेमच नाही, तर प्रेमासोबत आपल्या जोडीदाराकडून आदर, मान सन्मानही हवा असतो. जेव्हा हक्काचं सोडायची वेळ येते तेव्हा रामायण सुरू होतं, आणि जेव्हा हक्काचं मागायची वेळ येते तेव्हा महाभारत सुरू होतं. संघर्ष करत राहा. साम्राज्य हे एका दिवसात निर्माण होत नसतं. मनाविरुद्ध गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागत असतात. ते जितक्या ताकदीनं तुम्हाला संपवायचा प्रयत्न करतील, तुम्ही तितक्या जिद्दीनं पुन्हा उभं राहायला शिका. आयुष्यात स्वतःबद्दल सांगणारे खूप भेटतील, पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मोजकेच असतील. तुम्ही जे देता ते मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. तुमच्यासारखं हृदय प्रत्येकाकडे नसतं. रुबाब हा लेकीचा, लेक ती प्रेमाचे, गाली ते हास्य तुझ्या मायेचं, जीव हा बापाचा, धैर्य ते आईचं, मन ते घराचं, अस्तित्व ते आजीचं, जाणीव ते आजोबांची, धागा तो बंधुत्वाचा, लेक तो विश्वाची, लक्ष्मी दोन्ही घरची. कुणाची ती बहीण असते, कुणाची ती आई असते, कुणाची पत्नी, तर कुणाची ती सून असते. पण याआधी ती तिच्या आई बाबांची लाडकी परी असते.
जीव गुंतलेला असला की माणूस वाद वाढवत नाही. आपली समजूत फक्त तोच काढतो ज्याला आपल्या नाराज होण्यानं फरक पडतो. जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सगळं काही सोपं वाटतं, परंतु जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा सोपं कार्यही कठीण वाटतं. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करणार तेवढंच तुमचं चांगलं होणार, हे कायम लक्षात ठेवा. साधेपणातली सुंदरता पाहायला मनही तितकं साधं सुधं हवं. माणूस चुकला म्हणून त्याला सोडायचं नसतं, तर त्याच्या चांगल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जपायचा असतो. माणसाच्या स्पर्शानं माणूस बाटतो आणि बाटलेला माणूस पशुच्या मूत्रानं शुद्ध होतो. अशी विचारसरणी असलेला धर्म हा असू शकतो का? लग्न झालेल्या पुरुषावर कधीच प्रेम करू नका, कारण त्याला घर, बायको, मुलं बाळ असतात, सुखी संसार असतो. आणि एवढं असूनही जो त्यांचा झाला नाही तो तुमचा होणार नसतो. भांड्याच्या तळाशी एकदा दूध करपलं की तो जळका वास कडवलेल्या तुपापर्यंत राहतो. नात्यातही असंच असतं. बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं हे समोरच्या पर्यंत न पोहोचणं ही शोकांतिका जास्त भयान असते. आपल्याच माणसांशी बेईमानी करून मिळालेलं सुख हे जास्त काळ आनंद देत नाही. एक दिवस तुमच्या डोळ्यात पैशातापाचं अश्रू हे आल्याशिवाय राहत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी आवडती व्यक्ती राहते, कुणाची सोबत तर कुणाची आठवणीत राहते. स्त्री कधीही कुठेही कोणत्याही परिस्थितीचा धैर्याने सामना करू शकते. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा, कारण प्रत्येक संध्याकाळी फक्त सूर्यास्त नाही होत, तर तुमचं अनमोल आयुष्यही मावळत असतं. 10 चांगल्या लोकांना नाही जवळ केलं तरी तुमचं काही बिघडणार नाही, पण एका चुकीच्या माणसाला आयुष्यात जागा दिली तर तुमच्या आयुष्यात मोठा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील, कारण जगात प्रेमाची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची. जपलेल्या आठवणी या सुंदरच असतात. एकांतात खास व्यक्तीच्या सहवासाची सोबत करतात.